नमस्ते, मी संदीप कुलकर्णी. आपल्या सगळ्यांचं अच्छा डायनॅमिक टिपमध्ये स्वागत करतो. आपण आज बोलणार आहे बेसिकली टूल लाईफवरतीच बोलणार आहे आणि टूल लाईफमध्ये जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की टूल लाईफ हे मॉनिटरिंग तुम्ही एक्सेलमध्ये करता किंवा कुठल्याही भागामध्ये करता, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्शन ॲड करत असता. पण ह्याच्यामध्ये अजून एक खूप मोठा अँगल असतो, तो म्हणजे कास्टिंगचं इन्स्पेक्शन, कास्टिंगचा लेआउट आणि ते ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की काय ट्रेंड व्हायला लागला, डायमेन्शनमध्ये कसे बदल व्हायला लागले, डायमेन्शन माझं कसं फायर व्हायला लागलंय किंवा आउट ऑफ टॉलरन्स जायला लागले किंवा नाही. साधारणपणे 75% माझं टूल लाईफ झाल्यानंतरचा जो लेआउट रिपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. ते तुम्हाला सांगतो की पुढच्या 25% माझ्या साधारणपणे टूलची कंडिशन काय असणार आहे आणि जर ती तुम्हाला असं वाटलं की डिटोरिएशनच्या दिशेनं निघाली आहे किंवा 25,000 नंतर शेवटच्या 25,000 नंतर माझं डायमेन्शन कदाचित फायर होऊ शकतं. तर तुम्हाला हे जे 25% जे बफर आहे त्याचा वापर नवीन पॅटर्न बनवणं, नवीन कोरबाज बनवणं, ते करून घेणं या सगळ्या गोष्टींसाठी करता येऊ शकतं आणि म्हणून 75% टूल लाईफ हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. 75% टूल लाईफला जर तुम्ही लेआउट इन्स्पेक्शन केलं आणि त्याचा रिपोर्ट तुमच्या ओरिजिनल सुरुवातीच्या कास्टिंगबरोबर कंपेअर केला किंवा पॅटर्नचा रिपोर्ट तुमच्या कास्टिंगबरोबर कंपेअर केला, तर तुमच्या लक्षात येईल की काय चेंजेस व्हायला लागलेत आणि ते पुढच्या 25% काय दिशेनं जातील. आणि मला वाटतं या सगळ्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच नवीन पॅटर्न, नवीन कोरबॉक्स तयार करणं, ते अप्रूव्ह कस्टमरकडनं करून घेणं आणि टूल लाईफ संपायच्या अगोदर नवीन टूल तुमचं रनिंगमध्ये आणून तुमचा सप्लाय, तुमचा कस्टमर ला जाणारा डिस्पॅच हा कुठेही हॅम्पर होणार नाही, कुठेही कस्टमर तुमचा हॅम्पर होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, ह्याची काळजी या पूर्ण सप्लायर चेनमध्ये घेता येऊ शकते आणि कदाचित हे सगळं तुम्ही करत असाल अशी आशा आहे. करत नसाल तर नक्की करा. 75% टूल लाईफच्या आसपास तुम्ही तुमचा लेआउट रिपोर्ट चेक करा कास्टिंगचा आणि व्हेरिफाय करा आणि गरज असेल तर नक्की नवीन टूलिंगला जाऊन शेवटचं 25% संपायच्या आत ते नवीन टूल तुम्ही कस्टमरकडनं अप्रूव्ह करून प्रोडक्शनाइज करून घ्या, अशी विनंती आहे आणि एवढं सांगून आजचा हा व्हिडिओ मी संपवतो. खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.